आज आपण बघणार आहोत घरच्या घरी अगदी मार्केटसारखा मऊ आणि लुसलुशीत पनीर कसा बनवायचा ते. चला तर मग आपल्या आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. स्वादुरा रेसिपीजमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत आहे. आजची आपली रेसिपी आहे पनीर कसा बनवायचा ते बघूया. आपल्याला पनीरसाठी दूध लागणार आहे. हे मी म्हशीचं दूध घेतलेलं आहे आणि आपल्याला हे फुल क्रीमच दूध घ्यायचं आहे. याच्यावरची साय काढून घ्यायची नाही. आणि आता बघूया आपण पनीर कसा बनवायचा ते. अगदी कमी साहित्यात कमी वेळामध्ये बनून तयार होतो. त्यासाठी आपल्याला एक गंज लागणार आहे. त्या गंजामध्ये आता आपण हे दूध गाळून घेऊया. त्यामुळे कचरा जे आहे ते निघून जाईल आणि दूध आपलं स्वच्छ होईल. सर्वात पहिले आपल्याला हे दूध फोडून घ्यायचं आहे. त्यासाठी मी हे गॅसवर ठेवलेलं आहे आणि आता आपण याला गरम करून घेऊया. गरम म्हणजेच आपल्याला एक उकळी काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये आपण काय टाकणार आहोत ते बघणार आहोत. त्यासाठी तुम्हाला माझा व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल. आता आपल्याला याच्यावर साय येऊ द्यायची नाही. त्यासाठी आपल्याला हे पळीनं सतत असं हलवत राहायचं आहे. जरा छान उकळी आलेली आहे. आता गॅस बंद करून घेतला आणि आता आपण याची वाफ जाऊ देऊया. थोडं कोमट करून घेऊया दुधाला. चम्मचच्या साहाय्याने याला असं फिरवून घेऊया. त्यामुळे काय होईल, जे साय आहे ते दुधावर येणार नाही आणि दूध पण आपलं लवकर असं कोमट होईल. शक्यतो इथं म्हशीचं दूध घ्यायचं आहे. म्हशीच्या दुधाचा पनीर मस्त होतो. 1.5 लिटर दुधामध्ये 300 ग्राम पनीर होतो. पण ते दुधावर अवलंबून असते. दूध जर पातळ असेल तर पनीर थोडा कमी पण होतो. आता आपलं दूध हे बऱ्यापैकी कोमट झालेलं आहे. आता आपण याच्यामध्ये विनेगर घालून घेऊया. तुम्ही लिंबू पण वापरू शकता. लिंबू नसेल तर लिंबू सत्व पण याच्यामध्ये टाकू शकता. पण मी इथं विनेगर वापरलेलं आहे आणि आपल्याला हे विनेगर असं फिरवतच घालायचं आहे. मी या मोठ्या चमच्याने 2 चम्मच टाकलेला आहे. आता आपण याला असंच ठेवून देऊया. अगदी 5 मिनिटामध्ये दूध आपलं फुटायला लागलेलं आहे. बघा, आता आपलं हे पनीर तयार झालेलं आहे. दूध मस्त फुटलेलं आहे. पाणी एकीकडं आणि पनीर पण एकीकडे झालेलं आहे. आता आपण काय करूया, याला काढून घेऊया. तुमचं जर पहिल्या वेळेस नाही फुटलं तर त्याच्यामध्ये थोडा लिंबाचा रस पुन्हा एकदा टाकून घ्यायचा आणि पळीनं हलवून घ्यायचं. पुन्हा काय करायचं, आपल्याला एक गंज घ्यायचा. त्यावर एक अशी गाळणी ठेवायची आणि याच्यावर एक कपडा टाकून घ्यायचा. कॉटनचा कपडा घ्यायचा आहे. आता आपण याच्यावर टाकून घेऊया. आणि त्याच्यानंतर आपल्याला हे जे पनीरचं पाणी आहे ते गाळून घ्यायचं. पूर्ण याच्यावर टाकून घेऊया. मस्त असा नरम झालेला आहे. इथं काय करायचं, आपल्याला थंड पाणी याच्यावर टाकून घेऊया. पनीर आपला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. त्यामुळे आंबट जे स्वाद आहे ते लागणार नाही. 2-3 पाण्याने धुवून घ्यायचं. पण 2 पाण्याने धुवून घेतलं. आता आपण याला काय करूया, थोडं पिळून घेऊया. याच्यामध्ये आपल्याला पाणी ठेवायचं नाही. पूर्णपणे असं पिळून घ्यायचं आहे. आता जे हे पाणी आहे ते आपण फेकून न देता आपण हे स्वयंपाकामध्ये वापरू शकतो. तुम्ही भाजीला किंवा पोळीसाठी पराठ्यामध्ये हे पाणी वापरू शकता. मी इथं एक चाळणी घेतली. त्यावर काय करायचं, आता आपल्याला हे जे पनीर आहे ते याच्यावर ठेवून घ्यायचं आहे. थोडी याला अशी गाठ मारून घ्यायची आणि थोडं याला असं ढिल्लं करून ठेवून द्यायचं आहे. तर याच्यावर काय करणार आहोत, आपण एक प्लेट झाकून घेऊया आणि यावर आपल्याला एक जड अशी वस्तू ठेवून घ्यायची आहे. आता आपण बघूया आपला पनीर झाला का ते. याला 1-1.5 तास मी असंच ठेवून दिलं होतं. त्यामुळे जे शिल्लक पनीरमध्ये पाणी होतं ते निघून गेलं. आणि आता आपण हे काढून घेऊया. बघा, आपण याचा कपडा काढून घेऊया आणि बघा किती मस्त असं झालेलं आहे पनीर. पनीर आपला तयार झालेला आहे. तुम्ही दुधावरची साय काढून पण करू शकता पनीर. पण त्यामुळे काय होईल, तुमचा पनीर कडक होतो. जर दुधावर साय असेल तर पनीर हा नरम होतो. म्हणून आपल्याला दुधावरची साय काढून घ्यायची नाही. आता हे कापून दाखवते. जेवढी आपल्याला आवश्यकता आहे तेवढं आपण हे कापून घेणार आहोत. बघा किती नरम झालेलं आहे. आणि आपल्याला हे कॉटनच्या कपड्यामध्येच बांधून ठेवायचं आहे. त्यामुळे काय होईल,
जे कॉटनचा कपडा आहे तो पाणी पूर्ण सोकून घेतो. जर पॉलिस्टरच्या कपड्यामध्ये ठेवला तर त्याचं पाणी तसंच राहते. म्हणून आपल्याला हे कॉटनच्या कपड्यामध्येच टाकून घ्यायचं आहे. जेवढा आवश्यकता आहे तेवढा आपण हे कापून घ्यायचा आणि उरलेला आपण एका डब्यामध्ये पाणी घ्यायचं आणि त्या पाण्यामध्ये ठेवून द्यायचा फ्रीजमध्ये. त्यामुळे काय होईल, 2-4 दिवस आपल्याला हे खराब होणार नाही. एका टोपलीमध्ये पाणी टाकते. त्यामध्ये जे राहिलेला पनीर आहे ते मी फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे. पाण्यामध्ये जर ठेवला तर खराब होत नाही. आहे की नाही पनीर बनवण्याची अगदी सोपी पद्धत. आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला ते मला कमेंट करून कळवा. जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर चॅनलला एक लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि भरपूर प्रमाणामध्ये शेअर करा. धन्यवाद.